आणखी एक मोठी बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरचा कल तर बघायचाच आहे, तत्पूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचा सुद्धा कल आता आपल्या हाती येऊ लागलेला आहे। सोलापूर पंचायत समितीमध्ये भाजपचे सागर कल्याण शेट्टी सध्या विजयी झालेले आहेत। सोलापूरचा हा कल अतिशय महत्त्वाचा मानला जात होता। सोलापूर दहेगाव जिल्हा परिषद भाजपच्या संस्कृती राम सातपुते या विजयी झालेल्या आहेत। सोलापुरातला हा कल आपण पाहतोय। जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झालेल्या आहेत। तसंच सागर कल्याण शेट्टींचा सुद्धा सोलापूर पंचायत समितीमधून विजय झालेला आहे। त्यांनी विजय संपादित केलाय। सोलापूर दहेगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या संस्कृती राम सातपुते या विजयी झालेल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी रवी ढोबळे सध्या आपल्या सोबत आहे। रवी, आपण पाहतोय सध्या सोलापूरचा कल हाती येतोय। दहेगाव जिल्हा परिषदेचा हा कल आहे। संस्कृती राम सातपुतेंचा विजय झालाय। भाजपच्या सुद्धा उमेदवारांनी खातं खोललंय, काय माहिती आहे? निश्चितच सिद्धेश, माजी आमदार राम सातपुते आणि धैर्यशील भोया मोहिते पाटील जे आहेत यांच्यामध्ये खरी तर थेट लढत होती। यामध्ये जे आहे ते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते जे आहेत ते सध्या विजयी झालेले आहेत। जोरदार मुसंडी जे आहे ते भाजप सोलापूर जिल्ह्यात मारताना चित्र पाहायला मिळत आहे। अक्कलकोट येथे देखील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी हे जवळपास 5787 मतांनी जे आहे ते विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला कोल मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, पण रवी, आपण एकंदरीत बघितलं असेल तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी म्हणजे प्रत्येक महायुती सुद्धा वेगळी लढत होती आणि मविया सुद्धा वेगवेगळी लढत होती। यामध्ये सध्या एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं। काय एकंदरीत चित्र होतं आणि ही निवडणूक नेमकी कशा पद्धतीने पार पडली होती? सिद्धेश, भाजप बहुतांश ठिकाणी जे आहे ते स्वबळावर लढत होतं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जी आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती आणि भाजपची सत्ता जी आहे ती जिल्हा परिषद येईल असा त्यांनी दावा केला होता। कुठेतरी त्यांचा जो दावा जो आहे तो यशस्वी ठरतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल, वेगवेगळे लढले तरी सुद्धा जनतेने जे आहे ते भाजपला कोल दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, पण रवी, एकंदरीत आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादीसाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात होती आणि त्यातच एक दुःखद घटना घडली, ती म्हणजे अजित पवारांचं निधन झालं। या निवडणुकीमध्ये भावनिक साथ देत मतदारांनी कशा पद्धतीने राष्ट्रवादीला सुद्धा पाठिंबा दिलेला होता? सिद्धेश, निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील अजितदादांच्या जाण्याने जे आहे ते कमकुवत झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र जनतेने देखील मोहोळ येथे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत विजयराज डोंगरे आणि त्यांचे सहकारी पंचायत समिती गणातून उभे होते डॉक्टर अमित तिवारी, या दोघांना विजयी केलेला आहे। कुठेतरी सहानुभूतीची लाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सोलापूर जिल्हा परिषदेचे कल आता हाती येऊ लागलेले आहेत। सोलापूर पंचायत समितीचे सुद्धा कल हाती आलेले आहेत। पंचायत समितीमध्ये भाजपचे उमेदवार सागर कल्याण शेट्टी यांचा विजयी झालेला आहे। सोलापूर दहेगाव जिल्हा परिषद भाजपच्या संस्कृती